तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हैदराबादी स्टाईल अंडा मसाला। हैदराबादी स्टाईल मधली प्रत्येक रेसिपी एकदम भारी आणि एकदम चविष्ट असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर आजची आपली रेसिपी हैदराबादी स्टाईल अंडा मसाला एकदम चांगली आणि रेस्टॉरंट स्टाईल मध्ये बनवलेली आहे, तुम्ही नक्की बघा। आणि हां, रेसिपी स्टार्ट करायच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी हिरवा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, थोडासा पुदिना, कोथिंबीर थोडी जास्त टाका, 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरा, 1 वाटी दही, हे सगळं टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघू शकता तुम्ही, एकदम बारीक पेस्ट असं करून घेतलेलं आहे। आपला हैदराबादी हिरवा मसाला तयार झालेला आहे। आता एका कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा। जिरा आणि कढीपत्ता चांगला तडकला की त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा। आता मसाला तेलाबरोबर चांगलं मिक्स करून घ्या आणि मसाल्यातलं पाणी जाईपर्यंत चांगलं परतून घ्या। मसाला जेवढा चांगला परताल तेवढी मसाल्याला टेस्ट चांगली येते। हे बघा, मसाल्यातून तेल सुटायला चालू झाले। आता यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय। आपण यामध्ये हिरवा मसाला यूज करतोय म्हणून कांदा लसूण मसाला किंवा लाल मिरचीचा पावडर नाही वापरत। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात वापरायच्या। आता मी इथे उकडलेले 4 अंडी टाकलेत। अंडी मसाल्यामध्ये टाकताना अशा प्रकारे थोडंसं कट करून घ्या चाकूने, यामुळे अंड्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर जातो आणि अंडी जास्त टेस्टी लागतात। आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता झाकण लावून 10 मिनिटं शिजवून घ्या। 10 मिनिटं शिजवून झालेले आहेत। मसाला चांगला घट्ट झालेला आहे। हे बघा, मसाल्याच्या वरती हिरवागार असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। जर तुम्हाला ग्रेव्ही थोडीशी पातळ हवी असेल तर मसाल्यामध्ये पाणी टाकताना थोडंसं जास्त टाका, म्हणजे पातळ होऊन जाईल। फायनली आपला हैदराबादी स्टाईल अंडा करी अंडा मसाला रेडी झालेला आहे। आहा, माझ्या तोंडाला तर पाणी सुटायला चालू झालेलं आहे। तुम्ही पण फटाफट प्लॅन करा, बनवा आणि एन्जॉय करा। मग कशी वाटली रेसिपी? एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि एकदम गरगरीत, बरोबर ना? आणि त्यावरती हिरवागार जे तेल सुटलं होतं मसाल्यावरती, एकदम भारी वास तरी एवढा भारी येत होता ना, आई शपथ। मग तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।